हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. प्रयासच्या या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण MPSC 2026च्या मेन्सच्या मुलांसोबत बोलणार आहे. ठीक आहे. सो अदर दॅन MPSC सोशोलॉजी मेन्सची मुलं जी आहेत त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. ओके, तुमचा टाइम वेस्ट अजिबात करू नका. जी मुलं मेन्सला आहेत आणि त्यांचं सोशोलॉजी ऑप्शनल आहे, मला फक्त त्याच मुलांशी बोलायचंय. मुळात 2025ला MPSCने फर्स्ट टाइम ऑप्शनल इंट्रोड्यूस केला, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इंट्रोड्यूस केला आणि 2026ला हा शेवटचा डिस्क्रिप्टिव्ह सोशोलॉजी वाला पॅटर्न म्हणजे ऑप्शनल वाला पॅटर्न राहणार आहे. इथून पुढे ऑप्शनल नसणार आहे. सो हा लास्ट ऑप्शनल सोबत असणारा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आणि 2 वर्षाच्या MPSCने ज्या गोष्टी केल्या ह्या 2 वर्षामध्ये, त्यानुसार काही गोष्टी आपण ऑब्झर्व केल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधल्या सुद्धा, सोशोलॉजी बद्दलच्या सुद्धा. माझे जे लास्ट इयरचे प्रेडिक्शन्स होते त्याबद्दल पण मी बोलणार आहे आणि इथून पुढे कसा तुमचा मार्गिका असली पाहिजे यावर पण आपण भाष्य करूया. मुळात आता आपल्याकडे 2 टाईपचे स्टुडंट्स असतात, ज्यांनी UPSC डिस्क्रिप्टिव्ह केलेली आहे, म्हणजेच UPSC मेन्सचं प्रिपरेशन केलेलं आहे किंवा मेन्स दिलेली सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांचा सोशोलॉजी ऑप्शनल होता. सो ते कन्सेप्ट वाईज, ते रायटिंग वाईज थोडेसे वेल इक्विप आहेत. ओके, असं मी समजतो. आणि असे काही स्टुडंट्स आहेत MPSC मध्ये की ज्यांनी आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न केला होता, सो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने तयारी केलेली नाही, किंवा MPSC प्रिपरेशन केलंय पण सोशोलॉजी ऑप्शनल प्रिपेअर्डच केलेला नाहीये. असे काही मुलं असतात. ओके, सो ज्यांचा ऑप्शनल झालेला नाहीये, ज्यांचा ऑप्शनल झालाय, अशा दोन्ही मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण सोबत घेतोय. एक तर आपण क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज दोन्ही गोष्टी सोबत घेऊन आलोय. ओके, जे मुलं ऑलरेडी कन्सेप्ट वाईज क्लिअर आहेत, ज्यांनी ऑलरेडी रायटिंग केलंय, आधी कधी मेन्स दिले किंवा सोशोलॉजी रिडिंग झालाय, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून झालेले आहे, लेक्चर्स बघून झालेले आहेत, अशा मुलांसाठी आहे फक्त टेस्ट सिरीज. आणि ज्या मुलांनी ऑलरेडी सोशोलॉजी केलेला नाही, त्यांना सोशोलॉजी बद्दल काहीच गंध नाहीये, सोशोलॉजीचा ए पासून ABCD पासून सुरुवात आहे ज्यांची, आणि किंवा असंही असू शकतं की कुठेतरी केलाय पण तो पूर्ण झालेला नाहीये, 4-5 वर्षांपूर्वी केला होता. कारण मुलं आम्हाला असे भेटतायत की 2020-21 मध्ये सुद्धा ते प्रिपेअर्ड करत होते आणि मधल्या पिरियडमध्ये त्यांनी कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह कडे शिफ्ट केलंय आणि आता त्यांना काहीच आठवत नाहीये. सो ते ब्लाइंड आहेत किंवा ब्लँक आहेत. सो मग अशा मुलांसाठी आपण काय केलंय, दोन्ही गोष्टी म्हणजे याच्यामध्ये क्रॅश कोर्स प्लस टेस्ट सिरीज दोन्ही सोबत घेऊन आलेलो आहे. मी सुरुवातीला तुम्हाला त्या टेस्ट सिरीज बद्दल सांगतो आणि मग माझे काही जे गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्याच्या मेन्स रिलेटेड त्या पण आपण बोलूया. ठीक आहे. सो मी तुम्हाला क्रॅश कोर्सच्या डिटेल्स सांगतो. ओके, सो हे काल ब्रॉशर तुम्हाला मिळालं असेल याला तुमच्या प्रयासच्या टेलिग्राम चॅनलला. सो आता आहे काय बघा शेड्यूल मध्ये आपल्या, ज्या मुलांनी सेशन नाही केलं त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांनी लेक्चर्स वगैरे बघायचे त्या मुलांना आपण कसं करणार आहे, ऑलरेडी हा जो फॉर्मॅट आपण युज करतोय तो रेकॉर्डेड लेक्चर्स फॉर्मॅट आहे. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर होणार नाहीयेत, फक्त टेस्ट जे असणार आहेत ते ऑफलाईन होणार आहेत. टेस्टचं इव्हॅल्युएशन 1 to 1 होणार आहे. ठीक आहे. सो आपण काय केलंय, प्रत्येक टॉपिकचं एक लेक्चर आहे. प्रत्येक टॉपिकची जेवढी डेप्थ गरजेची आहे त्यानुसार लेक्चरची संख्या पण वाढते. पण सो सेशन आणि त्याची डेट आपण इथे दिलेले, ऑलरेडी सेशन अपलोडेड आहे, तुम्ही याच्या आधी सुद्धा बघू शकता ज्यांनी बघितले नसतील त्यांच्यासाठी. सो आपल्याला काय करायचंय, ह्या फ्लॅश आन्सर रायटिंग सेशनच्या आधी हे 3 लेक्चर्स आणि 3 टॉपिक रिडिंग वाईज सेशन वाईज कम्प्लीट करून ठेवायचे. जे फर्स्ट टाइम करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचंय, पहिलं गेल्या सेशन पाहायचे. सो 2 तासाचं ते सेशन पाहतील किंवा 1.5 तासाचं असेल, कधी 1 तासाचं सुद्धा सेशन आहे. सो पहिलं सेशन कंप्लीट करतील, त्यानंतर नोट्स रीड करतील ज्या मी प्रोव्हाइड करेल. मराठी इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये आपल्याकडे नोट्स आहेत. आणि थर्ड जी गोष्ट असेल ती म्हणजे मी बरेचसे क्वेश्चन आन्सर प्रोव्हाइड करतो. मी त्याच्याकडे पण येणार आहे, क्वेश्चन आन्सर बँक काय आपल्याकडे. सो तुम्हाला काय करायचंय, थर्ड पार्ट मध्ये क्वेश्चन आन्सर्स करायचे आणि मग तुमची जी 3 दिवसानंतर एक फ्लॅश आन्सर रायटिंगची टेस्ट होईल, ही मिड वीक मध्ये असेल, ही ऑनलाईन असेल झूमवर. ठीक आहे. मी तुम्हाला क्वेश्चन्स देईल, तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये किंवा जिथे बसता, मे बी घरून करत असाल तुमच्यापैकी काही जण, तर तुम्ही तुमच्या डेस्कवर काय करायचंय, पेपर घेऊन बसायचे, झूम मीटिंग ऑन करायचे, कॅमेरा ऑन करायचा आणि मी जे क्वेश्चन्स देईल तुम्हाला ते रॅन्डम असतील, ते अचानक दिलेले असतील. सो तुम्हाला त्या क्वेश्चन्सवर रायटिंग करायचे 1 hour मध्ये. ठीक आहे.
आफ्टर 1 आवर आपण त्याच्यावर डिस्कस करूया की काय लिहायला पाहिजे होतं, काय तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत. सो आपला काय राहील, मिड वीक पण कनेक्शन राहील आणि त्यानंतर तुम्ही पुढचे टॉपिक्स कंप्लीट करून मग ते सेशन वाईज असतील, नोट्स रिडिंग वाईज असतील आणि क्वेश्चन आन्सर रिडिंग वाईज असतील, तुम्ही एक टेस्ट द्याल जी ऑफलाईन असेल. ऑनलाईन पण देऊ शकतात मुलं, ऑफलाईन पण देऊ शकतात. ही ऑफलाईन असेल, हिचं कम्प्लीट इव्हॅल्युएशन 1 to 1 होईल. सो ह्या पॅटर्न नुसार आपण सगळा सिलेबस कव्हर करतोय. परत बघा, परत 2 टॉपिक होत आहेत, 2 थिंकरचे टॉपिक होतील. त्यानंतर एक आन्सर फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन होईल मिड वीक मध्ये झूमवर. परत पुढचे लेक्चर्स होतील, पुढच्या नोट्स तुम्ही रीड कराल आणि त्यानंतर पुन्हा एखादी फ्लॅश जर गरजेची असेल तर ती घेईल मी आणि जिथे थिंकर संपतात तिथे पुन्हा एक टेस्ट होईल. सो आपण काय करतोय, सेशन्स, लेक्चर्स, सेशन्स, त्यानंतर फ्लॅश आन्सर रायटिंग्स, तुम्ही क्वेश्चन बँक वाचताय, तुम्ही क्वेश्चन आन्सर्स रीड करताय, तुम्हाला दिलेल्या नोट्स रीड करताय आणि त्याच्यानंतर एक तुम्ही टेस्ट सुद्धा देताय ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये. ओके, जी इथे असेल आणि ते आपण इव्हॅल्युएट करतोय 1 to 1. मी ऑप्शनलच्या मेन्सच्या मुलांचे पेपर माझ्या समोर बसून चेक करतो. सो मला असं वाटतं माझ्या बाबतीत ते खूप चांगली गोष्ट आदित्य सर करायचे ज्यावेळेस मी मेन्सला असायचो, की तुझा पेपर घेऊन ये, माझ्या समोर बस, मी तुला समोरासमोर सांगतो की काय चुकतंय. नवीन मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, जे इव्हॅल्युएटेड कॉपीज त्यांना डायरेक्टली दिल्या तर ती मुले फक्त मार्क बघतात, आम्हाला मार्क किती दिलेत. सो कमेंट वाचत नाहीत की नक्की चुकतंय कुठं. आपण टेस्ट कशासाठी देतो, मार्कांसाठी देत नाही. टेस्ट आपण देतो इम्प्रुव्हमेंटसाठी. सो टेस्टमध्ये कधी मार्क नसतात बघायचे, काय इम्प्रुव्हमेंट सजेस्ट केल्यात, काय सजेशन दिलेत हे पाहायचे असतात आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचावे, तुम्ही त्या सजेशन्सवर काम करावं म्हणून ते 1 to 1 सांगितले जातात. सो जर कोणाच्या हेडिंग मध्ये प्रॉब्लेम असेल, कोणाच्या इंट्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम असेल, सो मी तिथल्या तिथे ते सांगेल की अरे इंट्रोडक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे, इथे प्रॉब्लेम आहे. सो मुलांना असं हायलाइट करून दिलं तर त्यांना काम करायचा एरिया पण कळतो की कुठल्या एरियावर त्यांनी ऑप्शनलवर काम करायचंय. ठीक आहे, सो असे एरिया करत तुम्हाला प्रत्येक टेस्ट मध्ये कळतील. अशा सर्व टेस्ट, फ्लॅश आन्सर रायटिंग जर तुम्ही पाहत गेला तर तसं तसं तुमचा सिलेबसही कम्प्लीट होतोय. टेस्ट 3 आहे, 4 आहे वगैरे वगैरे. सो असं करत आपण कम्प्लीट सिलेबस, मी तुम्हाला लास्ट डेट सुद्धा सांगतो की ज्या दिवशी आपल्या टेस्ट संपतायत. येस, 1 मिनिट फक्त. ओके, सो आपली जी लास्ट टेस्ट आहे, येस, ती 30 तारखेला, 30 ऑगस्टला आपली सिलेबस कम्प्लिशनची टेस्ट आहे. ओके, सिलेबस मधल्या त्या सेक्शनची असेल, एवढ्या सेक्शनची आहे ही टेस्ट. पण त्यानंतर तुमच्या ज्या फुल लेंथ टेस्ट आहेत, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणतो, बरेच मुलं कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे पेपर 1 सकाळी असतो, पेपर 2 दुपारी असतो, अशा पूर्ण सिलेबसवरच्या पूर्ण टेस्ट ह्या मात्र तुमच्या 6 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला होणार आहेत. सो 19 सप्टेंबरला तुमचा ऑप्शनल हा 2 वेळा टेस्ट देऊन फुल लेंथ प्लस तुमच्या ज्या सेक्शनल टेस्ट आहेत त्याच्यासोबत संपणार आहे. ओके, या टेस्टचं इव्हॅल्युएशन 1 to 1 असेल आणि त्यासोबतच जे डिस्कशन असेल आपण ते 1 to 1च करणार आहे. ठीक आहे, तर तो माझा सांगायचा भाग असा होता की जे मुलं अगदी नवीन आहेत ते सेशन करतील. ठीक आहे, जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, जे ओल्ड स्टुडंट्स आहेत, मे बी माझ्याकडे लास्ट इयर एमपीएससीच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला होते किंवा एमपीएससीच्या क्रॅश कोर्सला होते, त्या मुलांना या सेशनची गरज नाहीये. सो ओल्ड स्टुडंट सेशन नाही बघणार. ज्यांना वाटतंय की कन्सेप्च्युअल एरर्स आहेत त्यांच्या प्रिपरेशन मध्ये, जे इव्हॅल्युएट करताना मला जाणवतील, मी त्यांना सजेस्ट करेल बघायला, पण कंपल्सरी नाहीये. ज्यांना नाही बघायचं ते नाही बघू शकत, कारण तुमचा टाइम पण खूप क्रुशियल आहे मेन्स मधला. दुसरी गोष्ट, तुम्हाला नोट्स रीड करायच्या. ओके, काही बऱ्याचशा युपीएससीच्या मुलांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही कुठेतरी दुसरीकडे कोचिंग आधी केलं होतं, सो आमच्याकडे आमच्या नोट्स आहेत, ते त्यांच्या नोट्स करू शकतात, मी त्याला कुठेच डिनाय करणार नाही. पण माझी जी मुलं आहेत, नवीन जी मुलं असणार त्यांच्यासाठी नोट्स आहेत, खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत, मल्टिपल सोर्सेस मधून बनवलेले नोट्स आहेत, टॉपर कॉपीजचे रेफरन्स घेऊन केलेले आहेत आणि सायमल्टेनियसली करंट अफेअर सुद्धा ऍड केले. सो मुलांचा तो एक डाऊट असतो ना, करंट अफेअरसाठी सर आम्ही काय करू. सर करंट अफेअर पण इन्कॉर्पोरेट केलेला आहे तुमच्या नोट्समध्ये, तुम्हाला वेगळं वाचायची गरज नाही. सो नोट्स मध्ये आपण काय केलंय, नोट्स तुमच्या दोघांनाही वाचायच्यात, मग तुम्ही ओल्ड स्टुडंट्स असाल किंवा न्यू स्टुडंट्स असाल. फक्त ओल्ड स्टुडंट त्यांच्या स्वतःच्या नोट्स सुद्धा वाचू शकतात ज्या बनवलेल्या आहेत. माझ्या नोट्स व्हॅल्यू ऍडिशनसाठी यूज करू शकतात किंवा रेफर करू शकतात ज्या टॉपिक्समध्ये डेप्थ कमी आहे. कारण ओल्ड स्टुडंटच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की एमपीएससी मध्ये आता ऑप्शनल मध्ये असं होत असेल की सगळे युपीएससीची मुलं चांगलं लिहित असतील, एमपीएससीच्या मुलांना तर लिहिताच येत नसेल, मी तुम्हाला सांगतो युपीएससीची मुलं सुद्धा रायटिंग करत नाहीत. ते 3-4 वर्ष जे प्रिपरेशन करतात ते कम्प्लिटली प्रिलिम सेंट्रिक करतात. हा, एक गोष्ट त्यांनी केलेली असते ती म्हणजे त्यांचे लेक्चर्स आणि सेशन्स.
बाकी मी इतक्या मुलांसोबत आतापर्यंत बोलतो 90% मुलांनी हँडरायटिंग काही केलेलं नाहीये. त्यांच्या स्वतःच्या सोशलॉजीचे सेक्शन वाईज नोट्सही कम्प्लीट नाहीयेत. इव्हन सेक्शन वाईज त्यांचे हँड रिटन क्वेश्चन सुद्धा नाहीयेत त्यांच्याकडे, क्वेश्चन आन्सर सुद्धा. सो त्यांनी कुठेही टेस्ट नाही दिली. मी असे खूप जण ऑब्झर्व केलेत की जे इक्वल आहेत एमपीएससीच्या मुलांसोबत, काही वेगळं नाहीये त्यांच्या ह्याच्यामध्ये. सो नोट्स तुम्ही करायच्या. नोट्स नंतर आपण काय केलं, एक इनोव्हेटिव्ह पॅटर्न आणला होता क्वेश्चन आन्सर बँकचा. आता हा काय आहे तो पहिला मी तुम्हाला सांगतो. काय झालं होतं, मुळात आपल्याकडे जेवढा सिलेबस आहे मी त्या सिलेबसच्या बेसिसवर क्वेश्चन फ्रेमिंग करायला सुरुवात केली की काय क्वेश्चन्स येऊ शकतात. आता माझे जे हे होतं, माझा जो प्रेडिक्शन होतं त्यानुसार मला असं वाटत होतं की एमपीएससी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारेल. ठीक आहे. आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन सिलेबस बरं बनतात WH फॉर्मॅटमध्ये. WH म्हणजे व्हॉट, हाऊ. ओके. जनरली युपीएससी कसे क्वेश्चन्स विचारते, अनालिटिकल फॉर्मॅट विचारते, म्हणजे क्रिटिकली एक्झामाइन, क्रिटिकली इव्हॅल्युएट एक्सेट्रा. ओके. आणि इथे मात्र कसं दिसतं, व्हॉट, हाऊ, डिस्कस, डिस्क्राईब यांसारखे जे कीवर्ड्स आहेत. ओके. चर्चा करा किंवा स्पष्ट करा, एक्सप्लेन करा, म्हणजे अशा स्वरूपाचे की असं नाहीये की मी कम्प्लिटली युपीएससीला इग्नोर केलं होतं. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन सगळ्या सिलेबसवर बनवले होते. आणि मला एक जाणवलं, एमपीएससीने ऍज इट इज, तुम्ही आजही जाऊन बघू शकता, ही क्वेश्चन बँक खूप जुनी आहे. म्हणजे ज्यावेळेस मुलं मेन्सला होते गेल्या वर्षी एप्रिलला तुमची मेन्स झाली. सो ही क्वेश्चन बँक साधारणपणे फेब्रुवारी जानेवारीच्या आसपासची. सो ही क्वेश्चन बँक तुम्ही आजही कम्पेअर करून बघा, ऍज इट इज क्वेश्चन पेपर 1 जसं तुम्हाला याच्यातून दिसेल. ओके. सो मला माझ्या क्वेश्चन्सवर कॉन्फिडन्स आहे, क्वेश्चन फ्रेमिंगवर कॉन्फिडन्स आहे. ज्या अर्थी एमपीएससीने सोशलॉजी ऑप्शनल किंवा कुठलाही ऑप्शनल आता इथून पुढे ठेवलेला नाहीये, त्या अर्थी एमपीएससी आता मेजर चेंजेस करणार नाही. त्यांनी फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ऑप्शनल घेतला आणि सेकंड डिस्क्रिप्टिव्ह मध्ये रिमूव्ह करून टाकला. म्हणजे फर्स्ट झाली आणि लास्ट ऑप्शनल. आता इथून पुढे ऑप्शनल नसणार आहे. सो ज्यावेळेस एमपीएससीला पुढे खूप वर्ष घ्यायचं असतं ऑप्शनल, त्यावेळेस त्यांनी प्रत्येक इयर मध्ये चेंज केले असते क्वेश्चन पेपर्स मध्ये. नवीन काहीतरी तुम्हाला डायरेक्शन दिलं असतं की आम्ही इथून पुढे असे क्वेश्चन्स विचारणार आहे. आता असं झालंय की त्यांना हा लास्ट पेपर काढायचा, सोशलॉजीचा असेल किंवा कुठल्याही ऑप्शनलचा. तुमचा जर दुसरा कुठला ऑप्शनल असेल, तुम्ही जस्ट बघत असाल हे लेक्चर, तुम्ही तुम्हाला हे पण सांगेल की तुमचा जसा पेपर आलाय 2025ला, सेम तसाच पेपर 2026ला येणार आहे. मेजर चेंजेस राहणार नाहीत आणि करायची गरज पण नाही. सेम आपला पण आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारले 2026ला सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चनच येतील. आणि मी तुम्हाला सांगतो, मी मुलांना त्यावेळेसही म्हणत होतो, मुलांनी चूक काय केली, मी त्यांना सांगत होतो या क्वेश्चन बँकच्या बाहेरचा एकही क्वेश्चन येणार नाही, तुम्ही क्वेश्चन बँक करा. कारण क्वेश्चन बँक मध्ये मी इंटेन्शनली काय केलंय, सगळ्या सिलेबस मधल्या एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट कन्सेप्ट, म्हणजे ज्या स्पष्टपणे दिसत आहेत तुम्हाला सिलेबसमध्ये, ज्या हिडन कन्सेप्ट आहेत, ज्या नोट्स मध्ये असतात, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स बनवले होते. सो असा हा क्वेश्चन पेपर 1 साठी आपण बनवले होते. अराउंड 75 असतील, जस्ट मला चेक करू द्या. येस, 69 क्वेश्चन्स बनवले होते आपण पेपर 1 साठी. आणि पेपर 2 साठी सेम अशाच फॉर्मॅटमध्ये आपण पेपर 2 साठी 75 क्वेश्चन्स बनवले होते. एक मिनिट आपण चेक करूया. हा, 79 क्वेश्चन्स बनवले होते. सो या दोन्ही क्वेश्चन मधून म्हणजे अराउंड 155-160 क्वेश्चन जे होतात, याच्या व्यतिरिक्त मी अजून बरेचसे क्वेश्चन आन्सर दिले होते मुलांना. या क्वेश्चन आन्सर्स मधूनच पेपर बनलेला आहे. सो मुलांना मी काय केलं, मुलांना पहिल्या दिवशी क्लिअर केलं. मी तुमच्यासाठी काही सॅम्पल पण घेऊन आलोय. पहिल्या दिवशी क्लिअर केलं होतं की आपल्याकडे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये रेडीमेड क्वेश्चन आन्सर्स आहेत. हा क्वेश्चन आहे आणि याचं हे आन्सर आहे. अशा फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी रेडी. तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त हे रीड करा, चांगल्या पद्धतीने रिवाइज करा, स्वतःच्या शब्दात स्वतः लिहा. हे सेम आन्सर, हे जेवढे आन्सर्स आहेत 160, 170, हे तुमच्याकडे पण स्वतःचा बंच असला पाहिजे, ही कंडिशन होती. मी इंग्लिश मधलं पण दाखवतो हवं तर. येस, सेम क्वेश्चन इंग्लिश मध्ये सुद्धा आहे. 13 नंबर क्वेश्चन. ऍज पर द डरकॅम सोसायटी इज अ स्वी जेनेरेसिस. ओके. सो सेम आन्सर्स तुम्हाला इकडे सुद्धा दिसतील. ठीक आहे. हे सगळे आन्सर्स बनवताना टॉपर कॉपीज पाहिलेत, नोट्स पाहिलेले आहेत, इव्हॅल्युएट करून घेतलेले आहेत बरेचसे क्वेश्चन्स, आणि त्यानंतर बनलेले आहेत. सो मी तुम्हाला असं काही पण देत नाहीये, क्वालिटी कंटेंटच प्रोव्हाइड करतोय. तुम्ही बाकीच्या टॉपिक्सलाही बघू शकता. अगदी मी पहिले आन्सर जसे दाखवले तसे शेवटचे दाखवतो. म्हणजे जसं आता 155 इंग्लिश आन्सर आहे. सो
हे कशाच्या रिलेटेड? डिस्कस द ऍग्रेरियन सोशल स्ट्रक्चर इन इंडिया. हा पेपर 2 चा क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट कीवर्डला बोल्ड केलेला आहे. इम्पॉर्टंट थिंकरची नावं याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. ओके, सो जॅन ब्रेमन आहे, फुटलूज लेबर कन्सेप्ट आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ज्यांनी आता तुम्ही वाचलं नसेल तर तुम्हाला समजणार नाही, पण ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल. अगदी मराठीत सुद्धा तुम्ही बघू शकता. मराठीत दोन्ही फॉर्मॅट मधले आहे, हँड रिटन पण आहे आणि अशा फॉर्मॅट मधलं सुद्धा आहे. ओके, लुईस वर्थ वगैरे यांची कन्सेप्ट आहे. अर्बनायझेशनच्या रिलेटेड होता हा क्वेश्चन. सो तुम्हाला फक्त काय करायचे, हे 160 क्वेश्चन जे आहेत, आणि मी मुद्दाम याच्यामध्ये करताना काय केलंय, थोडासा डाटा एक्स्ट्रा दिलाय क्वेश्चन आन्सर मध्ये. सो ते तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एखादा दुसरा क्वेश्चन विचारला त्याच क्वेश्चन आन्सर्सवर, तर तो पण तुम्हाला डील करता येईल याची मी काळजी घेतली. सो तुम्हाला काय करायचे, हे क्वेश्चन आन्सर चांगले करायचे. तुम्ही युपीएससी केलेले असो, युपीएससीची मेन्स दिलेली असो, युपीएससीचा अगदी इंटरव्ह्यू दिलेला असो, त्याने सुद्धा हे क्वेश्चन आन्सर्स बघायचे. आणि ज्यांनी अगदीच काय केलं नाही त्याने तर हे पाठच करायचे. युपीएससी वाल्यांसाठी माझं सजेशन काय असेल, तुम्ही या क्वेश्चन्सला रेफर करा. तुम्हाला जे आवडते ते उचला, कारण सिलेबस वाईज असे क्वेश्चन्स तुम्हाला जर काढायचं बस म्हटलं आता इथून पुढे, टॉपरचे म्हणा किंवा कोणाचेही म्हणा, तुम्हाला वेळ खूप जाईल तुमचा. सो सिलेबस वाईज सेग्रिगेटेड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आन्सर्स आहेत. सो तुम्हाला एक डायरेक्शन पण याच्यातून भेटून जाईल. सो क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला इथून करायचे. आणि त्याच्यासोबतच तुम्ही फ्लॅश आन्सर रायटिंग टेस्ट द्यायची. ही पण सगळ्यांसाठी आहे. जरी तुम्ही टेस्ट सिरीजला फक्त एनरोल केलं तरी सगळ्यांसाठी आहे. आणि जरी तुम्ही फक्त म्हणजे क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज असं जरी घेतलं त्याच्यासाठी सुद्धा आहे. सो फ्लॅश आन्सर रायटिंग सगळ्यांसाठी आहे. आणि लास्ट तुमचं असेल टेस्ट. ठीक आहे, ह्या गोष्टींमधून आपण गेल्यानंतर असं कुठलीही पॉइंट राहणार नाही की जिथे तुम्हाला प्रॉब्लेम येईल सोशियोलॉजी ऑप्शनल मध्ये. ओके, 160 क्वेश्चन्स मी लास्ट इयर दिले होते. माझ्या डोक्यात आहे यावर्षी हे 200 करायचे. सो 200 क्वेश्चन आन्सर जर तुम्ही करताय डेली 3-3, 4-4, 2-2 क्वेश्चन जरी तुम्ही केले, चांगले रिवाइज केले, तुमचं स्वतःचा एक बंच त्याचा बनवला, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या मेन्स मध्ये तुम्हाला खूप एज फॅक्टर भेटेल. ठीक आहे, सो तुम्ही त्याच्यामध्ये थोडे ऍडव्हान्टेजेस चांगले घेऊ शकता. आता याच्या व्यतिरिक्त पण एक लक्षात घ्या, तुमचा पेपर अट्रॅक्टिव्ह दिसणं खूप गरजेचं आहे. सो प्रेझेंटेशन मध्ये खूप चांगले चेंजेस करायला पाहिजे. ज्यावेळेस क्वेश्चन पेपर खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतो, क्वेश्चन्स खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात, त्यावेळेस तुमचा रोल प्ले करतो तुमचा हेडिंग. हेडिंग म्हणजे शीर्षक. शीर्षकाचा रोल काय मी तुम्हाला सांगतो. आता इव्हॅल्युएशन ज्या वेगाने एमपीएससी करते, ठीक आहे, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ऑक्टोबर सप्टेंबर मध्ये पण रिझल्ट लागू शकतो. ठीक आहे, आधी झालेल्या मेन्सचा. जर एप्रिल मे पासून ऑक्टोबर सप्टेंबर पर्यंत 4-5 महिने त्यांनी जर पेपर इव्हॅल्युएशन केले, सो मोस्टली असं आहे की जर त्या पेपरवर समजा कुठलाही क्वेश्चन आहे एखादा, त्याच्याच क्वेश्चन मधलं हेडिंग तुम्हाला इथे व्यवस्थित दिसतंय, त्याच्या अंडर असे पॉइंट दिसत आहेत, सो मार्किंग पॅटर्न खूप सोपा जातो त्यांना. ओके, सो प्रेझेंटेशन खूप छान करा. तुम्ही माझ्याकडे नसेल करायचं, तुम्हाला माझ्याकडे काही मे बी टेस्ट सिरीज नसेल करायचं, कोचिंग नसेल करायचं, नका करू. माझं काही फोर्स नाहीये कोणाला. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त इतकं सांगेल, जिथे कुठे करा, जे काय कराल किंवा सेल्फ स्टडी कराल, जे काय कराल ना, त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जेवढं तुम्ही स्पेसिफिक करून द्याल एक्झामिनरला, इव्हॅल्युएशन जेवढं सोपं करून द्याल तेवढं तुमचं सिलेक्शन चान्सेस वाढतील. ओके, आणि त्याची सुरुवात तुमच्या हेडिंग पासून होते. सो हेडिंग खूप स्पेसिफिकली द्यायचं. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऍडिशन साठी काम करा. व्हॅल्यू ऍडिशन साठी तुमचे रेडीमेड इंट्रो तयार ठेवा. ठीक आहे, कन्क्लुजन्स तयार ठेवा. याने काय होतं माहितीये का, तुमचं स्पीड वाढतं. मी क्वेश्चन आन्सर रेडीमेड फॉर्मॅटमध्ये देण्याचं कारणच एक आहे की तुमचं इंट्रोडक्शन कन्क्लुजन ऑलरेडी रेडी आहे, तुमची बॉडी रेडी आहे, तुम्हाला फक्त लिहायचंय. जीएसच्या मुलांचा प्रॉब्लेम काय होता, तर तुमच्यापैकी काही जणांनी जीएसची सुद्धा टेस्ट दिली असेल, तुम्हाला जाणवलं असेल, तुम्हाला आठवत लिहावं लागतं. तुम्ही रिकॉल करता, अरे याच्यामध्ये हा पॉइंट आहे का, जसे की प्रादेशिक वाद असेल, रिजनलिझम असेल, याच्यात मला फक्त एकच शब्द आठवतोय, याच्यात मला इतकंच आठवतंय. हे प्रत्येक वेळेस तुम्ही आठवत पेन ज्यावेळेस उचलता ना, त्यावेळेस तुमचा टाइम तुम्हाला पुरत नाही. आणि मग आपण जरी 20 क्वेश्चन्स बघितले तरी मुलं फक्त 10च क्वेश्चन कंप्लीट करू शकतात. सुरुवातीला बऱ्याच जणांना झालं असेल बघा, काही जणांनी 15 पण केले असतील, पण 20 क्वेश्चन्स कंप्लिशन करणं हाच मोठा टास्क होऊन जातो, कारण तुम्ही रिकॉल करत करताय. त्याच्याऐवजी जर गोष्टी रेडीमेड फॉर्मॅटमध्ये असतील तर तुम्हाला थोडं इझी जाणार आहे त्या क्वेश्चनला टॅकल करायला. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्सला खूप अनालिटिकल विचार करत बसायचं नाही. कंप्लिशन हा पहिला फॉर्मॅट असेल आणि नंतर क्वालिटी हा फॉर्मॅट असेल. सो तो एक डोक्यात ठेवा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की व्हॅल्यू ऍडिशन मध्ये ना थोडंसं ग्राफ चार्ट वगैरे काढा.
म्हणजे बऱ्याचशा मुलांकडे मी बघतो की ग्राफ चार्ट्स कमी दिसतात, साधे साधे ग्राफ आहेत. मी असं नाही म्हणत की डाटा एक्झॅक्ट द्या. उदाहरणार्थ आता कोविडचा पिरियड होता ज्याला शॅडो पॅन्डेमिक म्हटलं जातं, ठीक आहे. सो याला नाव द्या शॅडो पॅन्डेमिक. शॅडो पॅन्डेमिक का म्हटलं जातं माहितीये तुमच्यापैकी कोणाला? कारण या पिरियडमध्ये फिमेलवर एक्सप्लॉयटेशन किंवा अत्याचार वाढले होते असं म्हणणं आहे, किंवा वुमनवर वर्कलोड पण वाढला होता, डबल बर्डन होतं. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये शॅडो पॅन्डेमिक म्हटलं जातं. सो तुम्हाला काय सांगायचंय, हा पिरियड आहे, हा पिरियड कुठला आहे? कोविड पिरियड आहे, 2020 to 2021 किंवा 2019 to 2021. याच्यामध्ये काय झालं होतं? एक्सप्लॉयटेशन ऑफ वुमन वाढलं होतं. ओके, महिलावरील अत्याचार वाढला होता. जस्ट शो केलं तुम्ही, नका डाटा देऊ कुठला. हे डिनाय कोणीच नाही करणार आहे, कारण ही टर्म जी होती ना, ही युनायटेड नेशनने यूज केलेली टर्म होती, शॅडो पॅन्डेमिक. सो अशा गोष्टी, इलुस्ट्रेशन, डायग्राम. बिहार कास्ट सेन्सस बद्दल तुम्ही ऐकलंय बघा. सो बिहार कास्ट सेन्सस बद्दल तुम्हाला काय दाखवायचंय की बाबा बिहारमध्ये काय असणार आहे, जे क्षत्रिय आहे, जे ब्राह्मण समाज आहे तो उच्च असणार आहे, त्यांची इकॉनॉमिक कंडिशन पण तशीच असणार आहे. बऱ्यापैकी असं असतं आपल्याकडे कास्ट क्लास कंटिन्यू म्हणून म्हटलं जातं की जाती वर्गामध्ये रूपांतरित होत आहेत किंवा जाती वर्गामध्ये सातत्य दर्शवत आहेत, अशा स्वरूपाची ती संकल्पना आहे. याच्यानुसार काय आहे बघा, जर तुम्ही बिहार कास्ट सेन्सस बघाल, मी इथे लिहिल सुद्धा बिहार कास्ट सेन्सस, ठीक आहे. आता याच्यामध्ये हा डाटा आहे की नेम ऑफ कास्ट, समजा फॉर एक्झाम्पल नेम ऑफ कास्ट. मग इथे आहे समजा यादव, इथे आहे कुर्मी आणि इथे आहे समजा महादलित. आता तुम्हाला हे काय दाखवताय तुम्ही, हे काय आहे ऍक्च्युली? हे आहे इकॉनॉमिक कंडिशन. झालं. तुम्ही जोपर्यंत वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करत नाही तोपर्यंत ते अट्रॅक्ट पण करणार नाही. तुम्हाला केस स्टडीज प्रोव्हाइड करायचे. केस स्टडीसाठी पण काय करा, तुमचं पेज आहे. ऍक्च्युली मी लेक्चरमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी सांगितल्यात, पण मी तुम्हाला आता सांगतो. पेज आहे, पेजमध्ये जर तुम्ही इथं आन्सर लिहिता XYZ, तर इथे केस स्टडी असं मेन्शन करा वेगळ्या बॉक्समध्ये, आणि इथे लिहा ना केस स्टडी तुमची. वेगळ्या ह्याने हायलाइट करून द्या. एक्झामिनरला वेळ नाहीये ना, तर एक्झामिनरला इंटेन्शनली घेऊन या तुमच्या आन्सरकडे, त्याला बघू द्या तुमच्या आन्सरमध्ये काहीतरी वेगळं आहे, काहीतरी तुम्ही वेगळं सांगायचा प्रयत्न करताय, आणि मग मार्क्स सुद्धा जास्त फेच करता येतील तुम्हाला. सो स्ट्रेट फॉरवर्ड ठेवूया, काही जास्त गोष्टींना चर्चा नाही, कारण बऱ्याचदा काय होतं मुलांमध्ये कन्फ्युजन जास्त असतं. काल परवा आम्ही एक व्हिडिओ टाकली होती, रील मध्ये सांगितलं होतं की जे मेन्सला आहेत त्यांनी क्रॅश कोर्स जॉईन करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. सो काही कमेंट अशा होत्या की आता तो ऑप्शनल काढून टाकला, आता कशाला लेक्चर अपलोड करताय, आता कशाला क्रॅश कोर्स घेताय. बाळांनो, मी 2027 साठी घेतच नाहीये. मी जे मुलं 2026च्या मेन्सला आहेत आता पण क्लिअर करतो. जे मुलं 2026च्या चालूच्या मेन्सला आहेत फक्त त्यांच्यासाठीच ही टेस्ट सिरीज आणि क्रॅश कोर्स आहे. तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल, फीज रिलेटेड इन्क्वायरी असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, ऑफिस कॉल करा, ऑफिसला जाऊन विचारा. ऑफिसमधून तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल, किंवा डायरेक्ट ऍपवर जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. कोर्सेसच्या डिटेल्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि अदरवाईज मी इव्हन माझा मोबाईल नंबर पण देऊन ठेवतो. इन केस तुमच्यापैकी कोणाला माझ्यावर बोलायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. आणि या व्यतिरिक्त आपण जसं इव्हॅल्युएशन करायला जाऊ, जसं आपण पेपर चेक करायला जाऊ, जसं तुमचे एक एक पेपर होतील तशी तशी तुमची ग्रोथ सुद्धा आपण ट्रॅक करणार आहे. काय चेंजेस करायला पाहिजेत ते पण आपण बोलणार आहे. जेवढं माझं कनेक्शन मेंटॉरचं तुमच्यासोबत राहील तेवढं तुमच्या मेन्स मध्ये मी काही ना काही कॉन्ट्रीब्युट करू शकेल. ओके, सो काही डाऊट असतील, काही माझ्याकडून राहिला असेल सांगायचं तर मी कॉलवर तुमच्यासोबत बोलेलच, जे इच्छुक कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासोबत. आणि ज्यांच्या इन जनरल अशा काही क्वेरीज असतील सोशलॉजी ऑप्शनल बद्दल ते पण मला कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आपण बोलूया. थँक्यू सो मच.